प्रश्न क्रमांक 23,071। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु काही ठिकाणी अनधिकृतपणे फार्मर आय डीचे भौतिक कार्ड तयार करून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचे तक्रारी येत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शासनाच्या माहिती अनुसार या योजनेत कोणतेही भौतिक कार्ड अधिकृत नाही, तरीसुद्धा काही संस्था किंवा CSC केंद्राकडून असे कार्ड दिले जात असल्याचे शासनाचे सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। आणि या ॲग्रिस्टॅक उपक्रम अंतर्गत दिले जाणारे फार्मर आय डीमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मागे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली, परंतु काही अडचणीमुळे बऱ्याचशा शेतकरी त्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे। म्हणून माझी मंत्री महोदयांना काही प्रश्न आहेत। काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून फार्मर आय डी कार्डच्या नावाखाली पैसे घेतल्याचे तक्रारी येत आहेत। असे प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे संस्थांवर कडक कारवाई करण्याची शासनाने कोणती यंत्रणा उभारली आहे? प्रश्न क्रमांक 2, भविष्यात ॲग्रिस्टॅक अंतर्गत अधिकृत डिजिटल फार्म आय डी प्रणाली कधीपर्यंत पूर्णत्व केली जाणार आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळेल? प्रश्न क्रमांक 3, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य किरण देवतळे यांनी जो प्रश्न विचारला, आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे। आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे। आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो। आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत। काही ठिकाणी फार्मर आय डी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे। आणि खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे। आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आय डीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला तर शेतकऱ्याला आपण ओळख क्रमांक दिलेले आहेत। साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे। आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आय डी त्यांना तयार करण्यात आलेली आहेत। आणि मला वाटतं फार्मर आय डी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे। आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या। CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे प्रत्यक्ष कार्ड दिसण्याचं आढळून आले। काही ठिकाणी फार्मर आय डी कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आय डी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आय डी छापाई करून वितरित करण्यात निदर्शनास आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली जाईल। खरं तर प्रश्न इथून सुरुवात होतो की ही ॲग्रिस्टॅक अंतर्गत जे काही आतापर्यंत हे फार्मर आय डी कार्डाची त्या कार्ड वाटल्या गेले, वितरित केलं आहे, ही कोण कंपनी आहे, कोणाची कंपनी आहे? मुळात प्रश्न असा येतो की या कंपनीचे तुम्ही खाली सांगितलं, सगळ्यांना सूचना दिल्या, प्रसार केला, याचा फार्मर आय डी वापरू नये, पण आत्तापर्यंत यांनी जे काही उद्योग केले आणि वापर झाला असेल तर त्यावर याचं कधी काही तुम्ही स्वतंत्र ऑडिट तयार केलं आहे का?
याचं करण्याची आवश्यकता आहे ना अध्यक्ष महोदय. जर एखादी कंपनी अशा तुमच्या सूचना द्या आपल्याला प्रसिद्ध द्यावं लागते, या कंपनीनी फार्मर आय डी जर दिल्या गेल्या असतील चुकीच्या आहेत त्यात, कारण याच्याशी संबंधित बँक खाते, पीक माहिती आणि संवेदनशील असा हे सगळं डेटा असतो अध्यक्ष महोदय. आणि खाजगी एजन्सीला देताना कोणती डेटा सुरक्षा आम्ही घेतली आहे का हे पडताळणीचं काम आपलं आहे. हे घेतलीच गेली पाहिजेत. आणि फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून अनुदान आहे, पीक विमा आहे, इतर योजनांमध्ये अनेक वेळा फसवणूक झाल्याचं आपल्याला दर्शनास येतं. आणि त्यामुळे हे प्रकरणं असे किती आहेत की एकूण असे प्रकरणं यामध्ये फसवणूक झाल्याचे किती आढळून आलेत याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि या योजनेमध्ये खाजगी कंपनीला काम देताना जर दिलं आहे तर त्याची निविदा प्रक्रिया ही सगळी काही पारदर्शक झाली का हे तुमच्या काळात झालेलं नाही, पण हे झाली का तपासा ना जरा. यामध्ये विशिष्ट एका कंपनीवर कृपादृष्टी ठेवायसाठी, एका कंपनीला फायदा पोहोचण्यासाठी हे जे काही केलं गेलं आहे याची चौकशी शासन करणार आहे का. आणि शेवटचं असं की शेतकऱ्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी टाळण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे आणि कोणती सुरक्षा प्रणाली उभारली आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजेत. आणि याचं उत्तराबरोबर शेवटचं की राज्यव्यापी आमची मागणी आहे की ॲग्रोस्टॅक अंतर्गत झालेल्या सर्व फार्मर आय डी कार्डाचे राज्यव्यापी तांत्रिक आपण आर्थिक ऑडिट कार्ड तयार करणाऱ्या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यावर ज्यांनी केला आहे त्यावर फौजदारी कारवाई करणार आहात का. या शेतकऱ्याचा डेटाचा गैरवापर असाच सुरू राहणार आहे याचं उत्तर आपण द्यावं. अध्यक्ष महोदय, खरं तर वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न चांगला विचारला. खरं तर ॲग्रिस्टरच्या फार्मर आय डी आपण खरं त्याला आपण ते कार्ड देतच नाही आहे असं देवतळे साहेबांच्यातनं की असं काही ठिकाणी दिलं गेलं का या बाबतीमध्ये आपण चौकशी केली जाईल. असं कुठल्याही राज्यामध्ये एकही कार्ड आपण आपल्या अधिकृतरित्या कृषी विभागाने किंवा आपण ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून दिलेलं नाही आणि ती आपल्याला परवानगी पण देण्याची आपल्याला नाही आहे. जर अशा बाबतीमध्ये जर काय तक्रार आढळून आले तर निश्चित प्रकारे अध्यक्ष साहेब या बाबतीमध्ये कडकात कडक कारवाई केली जाईल. प्रश्न क्रमांक 3 आलं ना, कारवाई केली जाईल बोलले ते. प्रश्न क्रमांक 3 29,273 छापल्याप्रमाणे. एक मिनिट अध्यक्ष महोदय, थांबा. अध्यक्ष महोदय, प्रश्न एवढाच आहे, ही जेवढ्या फार्मर आय डी वापरल्या गेल्या याचं एक तांत्रिक ऑडिट झालं पाहिजे, तरच यामध्ये खूप बोगसपणा झाला आहे. एकाचे पैसे हे डेटा हॅक होतो, चोरी होतो, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. खूप प्रकरण आहेत अध्यक्ष महोदय. म्हणजे गरीब सामान्य शेतकऱ्यांना याचं नुकसान होऊ नये म्हणून माझी मागणी एवढीच आहे की शासनाने तांत्रिक ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही बोगस झालेलं आहे किंवा झालं गेलं नसेल पण याची ऑडिट जर केला तर आपल्याला सत्यता बाहेर येईल. अध्यक्ष महोदय, याबाबतीमध्ये चौकशी करून कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, ही जी फार्मर आय डी ॲग्रिस्टॅकची योजना आहे खूप चांगली आहे, पण जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. ह्याच्यातले 2 स्पेसिफिक त्रुटी मला इथे सांगायची आहेत. एक आहे की जी पीक विम्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्या शेतकऱ्यांचे जे वारस आहे त्यांची नोंद इकडे होत नाही आहे. तर अशा मृत शेतकऱ्यांच्या वारसांना फार्मर आय डी शिवाय पीक विमा भरण्याची व योजनांचा लाभ घेण्याची परवानगी देणार आहात का. आणि दुसरा प्रश्न आहे की फार्मर आय डी नोंदी दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षेत्र 1.99 हेक्टरपेक्षा जास्त असे चुकीचं दाखवले जात आहे. हा सेम प्रश्न मी मागच्या विधानसभेचा उपस्थित केलेला की लवकरात लवकर हे सॉल्व्ह होईल, पण आता अजून कालावधी 6 महिने गेला आहे, पण हे छोट्या त्रुट्यांमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. शेतकऱ्यांना पोकरा व इतर कृषी योजनांचा लाभ सुद्धा ह्याच्यामुळे घेता येत नाहीये. म्हणून या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार हा माझा प्रश्न होता. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जर स्कोपच्या बाहेरचा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला याची नोंद घेतली जाईल.